गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभप्रभात। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत ऑनलाईन। तर आज 26 मे सोमवार। तर या हप्त्याची सुरुवात करूया चांगली आणि हप्ताभर बिझनेस करायचा आपल्याला, हप्ताभर चांगलं काम करायचं, चांगले पैसे कमवायचे। तर बघूया, आता चालू करूया आणि बघूया किती आजच्या दिवसात किती कमाई होते ते। चला तर मग सुरुवात करायची आपल्याला आता। तर पहिली ट्रिप ड्रॉप झालेली आपली 63 रुपये भक्ती शक्ती चौक म्हणजे बस स्टँडला। 5-6 बॅगा कस्टमरच्या पहिली ट्रिप होती, आपण काय बोलत नाही कोणाला। पहिल्या ट्रिपला ड्रॉप केले गपचूप। आता भक्ती शक्ती चौकात आहे, तिथून बघूया आता आपण कुठं जातोय, कुठली ट्रिप पडते आणि दिवसभरात कसा बिझनेस होते, किती बिझनेस होते। तर शिंदे वस्तीत होतो आपण रावेतमध्ये आणि तिथून आपण एक ट्रिप आणली आपल्या मेट्रो स्टेशनला 136 रुपयाची। पण आपली चूक झाली, कारण आपल्या तिथून रिटर्न ट्रिपच पडत नाही आपल्याला। कधी मी खूप नोटीस केलेले, रिटर्न ट्रिप पडायला खूप प्रॉब्लेम होत आहे। पण आता चाललेलो आहे, म्हणले टाइमपास करण्यात काय अर्थ नाही, जरा पुढे जाऊया आणि तिकडून आपल्याला ट्रिप पडली तर बरं होईल। तर चला, आपण मेट्रो स्टेशन पासून एमटी आलो आणि चिंचवड चौकातच होतो आपण। तर तिथून आपल्याला एक ट्रिप पडली आपल्या इकडे बिर्ला हॉस्पिटलची। 74 रुपये उबेरला झालेले, 3.5-4 किलोमीटर असेल। तर ते कस्टमर मध्ये एवढे होते, म्हणजे लेडीज होती, म्हणजे रागात नव्हती म्हणली, पण असं ते हे झाली, आश्चर्यचकित झाली, एवढे पैसे होतात। मी म्हटलं हो, मग तिला सायन्स समजवलं। ती म्हणजे अरे ह्याच्या मागं तर तुमचं वेगळंच सायन्स आहे। मी म्हटलं हो, मोठं सायन्स आहे ह्याच्या पाठीमागं। तर एनिवेज 74 रुपये कॅश घेतलेले आहेत। आता इथून भरपूर ट्रिपा पडते ते, पण पिकअप लांब आहे, 2-2-2.5 किलोमीटर। तर तो पिकअप करण्यापेक्षा आपण आपल्या एरियातच जाऊ आणि तिकडेच लहान लहान ट्रिपा मारत बसू। त्या लहान लहान ट्रिपाच परवडतात। तर हा मधला ग्रेड सेपरेटर जो आहे तो पूर्ण पॅक आहे पुढंपर्यंत। तर त्याच्यामुळे तुम्ही ना कधी पण आहे ना मधल्या ग्रेड सेपरेटर मधून जर समजा पुण्यातून आलाय, तर पुण्यात त्या मधल्या रोडनी कधीच येत जाऊ नका। कधी पण आहे ना आपला साईडचा रोड पकडायचा कधी पण, आणि इथं ट्रॅफिक होणार नाही। पण त्या म्हणजे त्या ग्रेड सेपरेटरवर कधीही ट्रॅफिक होतं मित्रांनो, लक्षात ठेवा कायम। आणि कसं आहे की एक गाडी समजा थांबली, दुसरी गाडी त्याला धडकणार आणि त्याच्या पाठीमध्ये 3-4 गाड्या अशा धडकणार। तर असं सीन आहे, त्याच्यामुळे तुम्ही कधी पण अवॉइड करा मधून जाणं, साईडने यायचं, ह्या साईडने, म्हणजे दाखवतो तुम्हाला। तर बघा, हा सर्व्हिस रोड सारखा आहे, सर्व्हिस रोड नाही आहे पण साईडने रोड काढलाय, तो मधला सेपरेटर आहे, तो जामच आहे। तर वालेकरवाडीवरून आपण घरी जात होतो, आपल्या म्हणजे घरी नाही, आपल्या साईडला जात होतो आपल्या एरियात। तर तिथून मला ही अल्फा लावल कंपनीची ट्रिप पडली 170 रुपये 9 किलोमीटरला। तर चांगला रेट भेटला म्हणून उचलली आणि आता कंप्लीट केलेली आहे। इथून गोटू टाकलं मुकाई चौकाचं। चिखलीची ट्रिप पण वाजली होती, पण व्हिडिओ काढण्याच्या नादात ती काय ॲक्सेप्ट झाली नाही आपल्याला। आता पुढे नाशिक फाटा आहे, तिथे जाऊन बसतो, 5-10 मिनिटं वेट करू। ट्रिप पडली तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग हळूहळू एमटी निघायचं। तर आता पावसाळा सुरू झालाय म्हणायला काही हरकत नाही। आणि अशा ह्याच्यामध्ये ना तुम्ही एक ॲडवाईज राहील माझी, की तुम्ही अशा ठिकाणी जाऊ नका की जिथं ट्रॅफिक जाम होतं। जसं की वाकडचा एरिया म्हणजे तो हायवे, जसं की आपण मुंबईला जाणाऱ्या गाड्या लागतात ते शनी मंदिर जिथं स्टॉप म्हणजे तिथं सोडतो, तो एक अवॉइड करा। आणि इकडचं सातारा साईडला जाणाऱ्या गाड्या ठीक आहे, तिथपर्यंत आपण उचलू शकतो। पण आहे ना आता काय होणार आहे की हायवेला जास्त ट्रॅफिक होणार, कारण लोक कार काढणार। आता इतके दिवस जे लोक 2 व्हीलर वापरत होते, आता ते कार बाहेर काढणार। तर एका कारमध्ये एकच जण असणार, वरतून रोडवर खड्डे आहेत, तर खड्ड्यामध्ये पाणी आहे, मग ते एकदम हळूहळू चालणार गाड्या, हळू गाड्या जाणार आणि समजा त्याच्यामध्ये ट्रॅफिक वाढणार थोडक्यात। आणि दुसरं म्हणजे खड्ड्यात जर तुमची गाडी आपटली, आपली रिक्षा कसं आहे, जर समजा खड्ड्यात गेली, आदळली, एक तर तुमचं हँडलचं काम निघणार, हाफपिनचं काम निघणार, सगळं काम निघणार। मग ते उगाच 60-70 रुपयाचं भाडं घेऊन जायचं आणि 1,500-2 हजार रुपयाचा खर्च करायचा, त्यापेक्षा तिकडे न गेलेलंच बरं। खड्ड्यातून एकदम हळू गाडी चालवा
एकदम हळू, म्हणजे अवॉइड करता येईल जेवढा खड्डे अवॉइड करायचे, एवढंच सांगायचं होतं मला. बरेच रुपये आपले असे ऑफलाईन झालेले. तर 900 रुपयाचं काम झालेलं आहे फक्त आणि फक्त. किती तासात? 3.5 तासात आपलं एवढं काम झालेलं आहे 900 रुपयाचं. आणि कंटिन्यू ट्रिपा मारतोय आपण. आता अक्षरशः वैताग आला मला, घरी एमर्जन्सी काम आहे. तर आता मी घरी चाललो. 3 वाजता येणार आहे. 3च्या नंतर बाकीचं काम करायचं आहे. 9 ट्रिप मारलेले आहेत आणि 800 रुपये उबेरला गेलेले. आता 9 म्हणजे झाले बघा ना. आता किती 15 ट्रिपचं टार्गेट ठेवलं, थोड्या मोठ्या ट्रिप्स मारून, तरी व्यवस्थित धंदा होईल आपला. तर बघूया संध्याकाळी अजून किती 8 वाजेपर्यंत काम करायचं आपल्याला. संध्याकाळी 3 वाजता आलो, समजा 4 वाजता जरी आलो तरी 8 वाजेपर्यंत 4-1 तास संध्याकाळी काम करू. आणि बघूया, टार्गेट ठेवूया 4 तासात जवळजवळ 600-700 रुपयाचं काम करायचं संध्याकाळी. होतंय का बघू. ठेवायला काय टार्गेट ठेवावंच लागतंय तरच काम होतंय, नाहीतर काय नाही. आता चाललोय, घरी पोचलोय. भेटूया आता ब्रेक के बाद. तर मित्रांनो, आपण 3 वाजता आलो होतो आणि 3 वाजता आल्यानंतर आपण आतापर्यंत 250 रुपयाचं काम केलेलं आहे. आणि किती वाजले दादा? 4:15 वाजले. 4:20. CNG भरून घेतला आता जस्ट. आपण पंपावरच होतो. तर किती 307 रुपयाचं काहीतरी बघ, 304 रुपयाचं काहीतरी. आणि चाललोय. 1100 रुपयाचं काम, 1100 रुपयाचं काम झालेलं आहे. आता बाकीचं काम करायचं आपल्याला पटपट. आता छोट्या ट्रिप्स मारायच्या. आता काही लांब जाऊन फायदा नाही. चला तर मग लॉग इन करूया परत आणि आपलं काम करूया. तर पावसाळ्यात बघा नुसती वाट लागलेली. चौकात आता रावेतच्या चौकात एवढा मोठे खड्डे आहेत, पाणी भरलंय. आणि ते पाणी भरल्यामुळे काहीच कळत नाही की कुठे खड्डे आहे. सगळ्यांच्या गाड्या आदळतात आहे, कुणालाच काय वाटत नाहीये काय होतंय. म्हणजे कुणाला काही ताळमेळ नाहीये. काय करते महानगरपालिका काय समजत नाहीये. आणि जेवढे त्यांनी आपल्या साईडला जे फुटपाथ वगैरे बनवलेत ना, त्याच्यामुळं तर एवढं पाणी जमा होतंय ना. म्हणजे हे सगळे फसलेलं काम आहे यांचं. म्हणजे आता जे सरकार आपलं हे आहे ना, महानगरपालिका ज्यांच्या हातात होती आतापर्यंत, परत हे सरकार आहे वरतून जे म्हणते ना, वरतून स्मार्ट सिटीचे जे फुटपाथ हे बनवलेत. अर्धे रस्ते चांगले मोठे होते रस्ते पहिले, आता ते कमी केलेत. आणि आता जे बांधकाम केलंय ते फुटपाथवर, त्याच्यामुळे अख्खे रस्ते जाम झालेले आहेत. आता शिंदे वस्तीचा उभा रोड जो आहे, पाईपलाईन रोड जो म्हणतात त्याला, सगळीकडे पाणी आहे बाबा. काय करायचं नेमकं कळत नाही आता. तर आपण रावेतमध्ये होतो, पोलीस स्टेशनच्या इथून आपण एक ट्रिप उचलली. मी त्याला घेऊन चाललो होतो सांगायला. रावेतच्या इथून चौकातून सरळ म्हणजे इकडून SB पाटीलच्या साईडनी आणणार होतो, राईट मारून मोरेश्वर भोंडवे यांच्या घराच्या इकडून आणणार होतो. कस्टमर म्हणलं, येडा कस्टमर म्हणला. कस्टमर म्हणला आपल्याला पाईपलाईन रोडने घे. त्याला वाटलं डिस्टन्स तर सेमच होतं, पण त्याला वाटलं लवकर पोहोचल. सगळीकडे पाणी जमा झाले. नशीब आपली 4 स्ट्रोक नाही, आपली 2 स्ट्रोक गाडी आहे ना. आपल्याला एक्सपिरियन्स आहे, आपण व्यवस्थित गाडी काढलेली आहे. पण लायनरला पाणी लागतं. लायनरला पाणी लागलं की तुमचा इमर्जन्सीमध्ये ब्रेक लागणार नाही. तर असा सीन होतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, आपण बऱ्याच वेळा शॉर्ट पण बनवलं युट्यूब. आपल्या व्हिडिओमधून पण सांगितलेले की आपण इथून पुढे जर समजा कस्टमरची ट्रिप आलेली आपल्याकडे, आपण ती कॅन्सल केली, कॅब असू दे नाहीतर मग आपला हे असू दे, ऑटो असू दे, तर म्हणजे 10% रक्कम समजा आपण कॅन्सल केली, ट्रिप कस्टमरची उचलून आपण कॅन्सल केली कुठलंही व्हॅलिड रिझन नसताना, तर कस्टमरला आपण 10% रक्कम आपण त्यांच्या अकाउंटला जमा करायची आहे. जर समजा ते किती 500ची ट्रिप असेल, 400ची ट्रिप असेल, आणि रिक्षाला पण आहे ते तोच नियम आहे. 10% जेवढ्या ट्रिपचं भाडं असेल त्याच्यात 10% आपल्याला कस्टमरला जमा करायचे. हा GR निघालेला आहे. काय माहिती, आज आपण 4 ट्रिपा कॅन्सल केलेल्या आहेत. आपण काही भीत नाही कोणाला. जोपर्यंत कॅन्सलेशन लागूच नाही तोपर्यंत आपण नाही काही करत, भीत नाही आपण. तर आपण इथून पुढे होणार आहे ते असं आहे. GR पण निघालेला आहे त्याचा. बऱ्याच जणांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतोय.
साईडला पाणी दिसत असेल तुम्हाला बघा. आता हेच बघा, कसं आहे स्विमिंग पूल झालाय का नाही. स्विमिंग पूल आपण शिंदेवस्ती चौकात आहे आणि तिथली ही सिच्युएशन आहे. कसं आहे पाणी, कसं आहे पाऊस. तर आता जे आपण आपलं प्रायव्हेट भाडं जे सोडलेलं आहे फोनवरचं, त्या कस्टमरला आणायचं होतं. जरा दारू बिरू काय आणायचं असेल तर त्याला आपण 2-3 दुकानावर घेऊन गेलो आणि घरी सोडलं. तर 200 रुपये कस्टमरने दिलेले आहेत आपल्याला. आपलं बोलणं झालं होतं तसं कस्टमरसोबत. तर आता ही आपली लास्टची ट्रिप आहे. एवढी ट्रिप मारायची घरी जायचं आणि तुम्हाला धंदा किती झाला ते बी सांगतो. तर पावसाळ्यात एवढ्या ट्रिपा पडतात आहे ना खतरनाक, आणि रेट पण व्यवस्थित आहे. 20-21 रुपये किलोमीटर देते. तर आता लास्टची ट्रिप आहे डी.वाय. पाटील मधून घेऊन जायचं आहे आणि इकडे सोडायचं आहे आपल्या जिजामाता चौकात. 45 रुपये, 1.5 किलोमीटर पण नाही आहे. पण ते राजो कॉलनीमध्ये एक रोड आहे, तो मध्ये बंद केला होता. म्हणजे काहीतरी पावसात वाहून गेलं होतं ते सगळं. पण आता ते चालू आहे का, ते चालू पाहिजे, नाही तर अवघड होईल, आपल्याला लांबून जावं लागेल. तर फायनली आता 6:15 वाजता आपलं काम झालेलं आहे पूर्ण. तर आज आपण लेट लॉग इन केलं होतं 8:30 वाजता आणि 8:30 ते आपण किती वाजेपर्यंत काम केलं, 12:30 पर्यंत. तर सकाळी 800-900 रुपये केले होते, 1001 रुपयापर्यंत काम केलं होतं. आणि नंतर आता आल्यावर बाकीचं आपण काम केलेलं आहे. तर उबेरला फक्त आपण 1,500 रुपये केलेले आहेत. 17 ट्रिप मारून 200 रुपये इन्सेंटिव्ह पण घेतलेला आहे. आणि बाकीचं आपण ऑफलाईन काम केलेलं आहे 260 रुपयाचं. आणि 315 रुपयाचा आपला CNG, 304 रुपयाचा आपला CNG बसलेला आहे. तर बाकीचं जे राहते तो आपला प्रॉफिट आहे. आणि जास्त टाईम आपण दिलेला नाही आहे. 6 ते 7 तासात आपण काम केलेलं आहे. पावसात आपला बिझनेस चांगला होतो, तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल. त्याच्यामुळं मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, 1 ते 1 मारा, उबेर मारा आता पावसाळ्यात, नाहीतर ओला मारा. पण ओलाचं कसं आहे की ट्रिपा पडते ना आता पावसाळ्यात सगळीकडे, पण उबेरचं कसं इन्सेंटिव्ह देते. आणि ओलासारखं असं बसावं लागत नाही मोबाईलमध्ये बघत, अरे आता येईल ना, आणि असं दाबलं की नीट बसत नाही ट्रिप. तसं उबेरचं नाही आहे. उबेरचं काय होतं की असं दाबलं तरी बसते, त्या पट्टीवर फक्त दाबायचं आहे तुम्हाला, आणि कंटिन्यू ट्रिपा येतच राहतात उबेरच्या. रॅपिडोचं पण तसंच आहे. रॅपिडोला पण बघत बसावं लागतं, वाचायचा पण टाईम देत नाही रॅपिडो. तर असं काम आहे. त्याच्यामुळं आता धंदा आहे ना, तर एकच मारा, 20 ट्रिप मारा, इन्सेंटिव्ह घ्या 250 रुपये आणि धंदा करा, व्यवस्थित पैसे कामा. तर इथपर्यंत आपला ब्लॉग होता आजचा. आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.